आपल्या सर्व समाज बंधू भगिनींना नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। परम वंदनीय व परमप्रिय भगवान श्री मार्कंडेय मंदिराच्या शतक महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। प्रदीर्घ तपाने चिरंजीवित्व मिळवलेले ऋषी म्हणजे परम वंदनीय व परमप्रिय भगवान श्री मार्कंडेय ऋषी। महाभारताच्या संस्करणाच्या बाबतीत महत्त्वाच्या असलेल्या भार्गव ऋषींच्या वंशातील हे मार्कंडेय ऋषी होते। हे पुराण प्राचीन असून याचा काळ साधारणपणे इसवी सनाचे 3रे शतक असावा। गुप्तकालीन संस्कृतीचं दर्शन घडवणारे हे पुराण गुप्त काळात म्हणजेच इसवी सनच्या 4थ्या-5व्या शतकात गोदावरीच्या उगम प्रदेशात लिहिले गेले असावे। यात सर्ग जगाची निर्मिती, प्रतिसर्ग अर्थात प्रलय, वंश राजवंश, मन्वंतरे अर्थात विशिष्ट कालखंड व वंशानुचरित ही पुराणाची 5ही लक्षणं दिसून येतात। या पुराणात 137 अध्याय असून सुमारे 6900 श्लोक आहेत। मार्कंडेय ऋषींनी पुराण श्रवणाचं फळ सांगितलंय। या पुराणाचं जो श्रवण करतो त्याची पृथ्वीवरील वंश परंपरा तशीच राहते। त्या मनुष्याची पापापासून मुक्ती होते, परमयोगाची प्राप्ती होते, त्यास 1000 अश्वमेध व 100 राजसूय यज्ञांचं फळ मिळतं। भगवान श्री महर्षी मार्कंडेय जयंती, नारळी पौर्णिमा तसेच रक्षाबंधनानिमित्त तमाम सोलापूर वासियांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अखिल भारतीय पद्मशाली संचालित पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघम अध्यक्षा सौ माधवी अंदे, सामाजिक कार्यकर्ते।